26 जनवरी गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के.एन. टावरे विद्यालय के प्रांगण में जिला परिषद स्कूल नानदुर्गी कॉलोनी शिवाजी नगर द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम स्नेह सम्मेलन का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर विद्यार्थियों ने डांस व गणतंत्र दिवस पर भाषण भी किया। इस अवसर पर जो नानदुर्गी गांव सरपंच मनीषा पाटिल, उप सरपंच पारक्या सातवी, उद्योगपति नारायण जाधव, माजी सरपंच वसंत पाटिल, मुख्याध्यापिका भक्ति गोवेकर, पुलिस पाटिल बालाराम पाटिल, माजी उप सरपंच कोमल शिकारी, माजी सरपंच भारती ठाकरे, पत्रकार राजेंद्र पाटिल, सदस्य रोशना खारपड़े, सदस्य प्रेमनाथ भगत, एकनाथ राउत, के.एन. टावरे मुख्याध्यापक बी.एस. कारभारी, लिटिल चैम्प्स मुख्याध्यापिका हर्षला पाटिल, माजी केंद्र प्रमुख प्रबुद्ध गायकवाड़, केंद्र प्रमुख अनिल गायकवाड़, भरत पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर ग्रामस्थ मंडल व विद्यार्थी उपस्थित थे। आइए देखें वहाँ का एक दृश्य। सांगा जरा हार घालतो बोलणारे विद्यार्थी आपले आहेत त्यांनी आता स्टेजकडे यायचं आहे ही आमची प्रार्थना। स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे आपण आणि नारायण जाधव साहेब यांचं आपण स्वागत करत आहोत। नानदुर्गी कॉलनी शिवाजीनगर आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम स्नेह संमेलन याच्यामध्ये मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं, विद्यार्थीचं आणि ग्रामस्थ महिला भगिनींचं खूप खूप स्वागत करतो। प्रत्यक्षात मला कल्पना नव्हती कार्यक्रम काय असं आहे। मी असेच कपडे घालून मला वाटलं असेल हॉलमध्ये त्या पद्धतीने आलो, काय हरकत नाही। जास्त काय मी बोलणार आहे की उद्यासाठी मी माझं भाषण ठेवलेलं आहे। मी एवढंच सांगेन की चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे सरांनी आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत वेळोवेळी कशी आपण दिली पाहिजे आणि ते देताना त्याबरोबर आपले संस्कार पण त्यांच्यासोबत गेले पाहिजेत। ही पहिली जबाबदारी असते त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि ज्या पद्धतीचा पेहराव आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे तर मला वाटतं की नेमकीच आपण मुख्याध्यापक सर मॅडम आपण त्याची फार काळजी घेतलेली आहे। मला खूप आनंद वाटते की लाईनीमध्ये पोरं बसलेत ना ती एन्जॉय करतात ॲक्च्युली कार्यक्रमाला, असंच एन्जॉय झालं पाहिजे। आणि प्रत्यक्षात तुमचं हे जीवन आहे ना हेच ॲक्च्युली जीवन आहे। मोठे झाल्यानंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही, आता काय मजा करायची ती करून घ्या। तर आम्ही समजतो तुम्हाला हे दिसतं तसं नसतं, मोठं झाल्यावरती खूप व्याप असतो। तर जास्त न बोलता मी तुम्हाला लोकांना शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम तुम्ही खूप आनंदाने साजरे करा आणि धन्यवाद। धन्यवाद जाधव साहेब। त्यांना भाषणाची आणि विविध त्यांचे गुण दर्शवण्याची, विकास होण्याची संधी मिळावी।
Republic Day is National Festival of India. On 26 January 1950, our Constitution came into force. The Constitution of India is the supreme law of India. Dr. Bhimrao Ambedkar is the father of our Constitution. Jai Hind, Jai Maharashtra. सपनाताईंना विनंती आहे की त्यांनी मंचाकडे यायचं स्वागत करते. आजच्या दिवशी मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्यावे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या समाजसेविका होत्या. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालक शुभांगीताईंचं स्वागत करते. त्यांना मी विनंती कोळी Principal, teachers, parents and all my dear friends. My name is Kasturi and I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January. Today is 26 January, National Festival of India. I proud to be an Indian and I love my India. Thank you. त्यांनी खूप मेहनत घेतलेली या कार्यक्रमात. त्यांनाही मी विनंती करतो. कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शालेय शिक्षक पाटील सर
आतोनात मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल केला त्याबद्दल मी त्यांना सर्वांना धन्यवाद तसेच शालेय कमिटी त्यांचे मी आभार व्यक्त करतोय. आणि बऱ्याच वर्षापासून मला दगदग होती की ही शाळा स्थापन बरीच वर्ष झाली इथं कार्यक्रम कुठल्या प्रकारचे होत नाही. पाटील सरांनी माझ्यावर बऱ्याच वेळा तक्रार केली, आंदोलन केलं की आपण हात तोपर्यंत या कार्यक्रमाची काही सुरुवात करून द्या. आपण मी त्यांना नेहमी प्रोत्साहन केलं आणि सांगितलं मी आहे तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादर होणार आणि निश्चित होणार. अजून एक कार्यक्रम राहते त्यांना मिळेल त्यांना मी त्यांना प्रॉमिस देतो तर हा जो एक कार्यक्रम झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे, ध्वजवंदनाचा कार्यक्रम आहे या महाराष्ट्रामध्ये होणार आणि तो मी जोपर्यंत बॉडीमध्ये करून दाखवणार असे मी त्यांच्यासमोर त्यांना ग्वाही देतोय. आणि माझे दोन शब्द संपवतोय. आम्हाला ते बोलून आम्हाला जे सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार. शालेय व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापिका आणि पाटील सर यांना पुन्हा धन्यवाद देतोय आणि माझे दोन शब्द संपवतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा जून आंदोलकी कॉलनी यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, विद्यार्थ्यांची भाषणं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. मी ह्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. असाच कार्यक्रम दरवर्षी सादर करावा. आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल धन्यवाद. शाळा व्यवस्थापन समिती, सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. पाटील तुम्ही का असे वागलात? तेव्हा पाटील म्हणाला की स्वराज्याची स्त्री आमची दौलत आहे आणि आम्ही तिच्यावर कधीही आबरू ठेवू शकतो आणि कधीही तिच्यावर अत्याचार करू शकतो. हे ऐकून राजाच्या तलवारीची आग मस्तकात केली आणि त्यांना सांगितलं पाटलाचं उजवा पाय डावा पाय हात कलन करा आणि याला भर चौकात उभा करा, जाऊन बसवा त्याला. आणि हे ऐकल्यानंतर महाराज आऊसाहेबांकडे पाहू लागले आणि म्हणाल्या आऊसाहेब मी केलेली शिक्षा योग्य की नाही? आऊसाहेब म्हणाल्या याचं पाप एवढं मोठं आहे की याला तुम्ही मृत्यूदंड द्यायला पाहिजे होता, पण तुम्ही याला भर चौकात कशासाठी बसवला? तेव्हा महाराज म्हणाले आऊसाहेब तुमचं बरोबर आहे, मी याला शिक्षा मृत्यूदंड द्यायला पाहिजे होता, पण मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथेच संपला असता. याला मी भर चौकात याच्यासाठी बसवलं की येणारे जाणारे लोक बघतील आणि येणारे जाणारे लोक बघतील आणि त्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रीच्या पत्राला जरी कोणी हात घातला तर त्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. तुम्ही स्वीकार करावा गायकवाड साहेब. त्यानंतर याच्यातून आपण करत असतो मित्रांनो, नृत्यपाठ आहेत आणि ते नियोजन, आयोजन आणि संकल्पना ज्यांची ऐकली शालेय कमिटी सदस्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं.